स्वागत. बॉल आहे डॉट चेंडू. नाही बंटी आता काय बातचीत करायला गेलेत करण बरोबर. पुणे तर रोहित गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेला विनायक. ओ शॉटअपला चेंडू हुक केलाय, पाठवून दिलाय चेंडूला फाईन लेग सीमारच्या पार. चौकार. कॉडब्यांचा अपील तुम्ही मुख्य पंचांकडे करा. स्क्वेअर लेगचे पंच तुम्हाला आवड देणार नाही. डॉट चेंडूची समाप्ती पहिलेच आपण तर पर्पल कॅप आपण देऊया आणि ऑरेंज कॅप. तर खेळाडूंचे नाव सांगायचे आम्हाला लगेच. विराज. तर लालचंद मुंडे यायचं आहे आपल्यासाठी देखील. ऑरेंज कॅप असणारे 40+ खेळाडूसाठी लालचंदसाठी जरा जोरदार डाव होते बघा. आधीच ऑरेंज कॅप त्याची एक डोक्यावर होती ऑरेंज आणि ब्ल्यू, पण आता मात्र ओरिजिनल ऑरेंज कॅप मिळते त्यांना. KVS फिटनेसची बघा काय होऊन जाते त्यांच्यासाठी 40+ खेळाडूचा बघा सन्मान केलं होतं. क्या बात आहे. अभिनंदन लालचंद. पर्पल कॅप अनिकेत बघा किती वेगाने धावत आल्यात. पर्पल कॅप अनिकेतला मिळते बघा KVS फिटनेसच्या माध्यमातून. सर्व खेळाडूंचं अभिनंदन. आमच्या मान्यवरांना विनंती आपण सर्वांनी लगेच मैदानाच्या बाहेर येत आहे. लालचंदची टोपी देखील आपण सुपूर्द करू त्यांच्या बाबाकडे. जबरदस्त खेळ केलाय बघा. नाही अनिकेत तुम्हाला ती टोपी घालावी लागणार आहे. फिटिंग करतायत का? हा अभिमान आहे तुमचा, हा मान आहे तुमचा या अगासन प्रीमियर लीग मधला. तर शैनयला बघा प्रत्येक विकेटला फिटनेस जिमच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज. तर सुरेश मुंडे यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या षटकात धावा आले तब्बल आपण तर पाहूया. ध्रुवी KVS फिटनेस संघाची धावसंख्या आपण बघितलं 11. शैनयला प्रत्येक विकेटला 500 रुपये. हो चांगला चेंडू. कॉडब्यांचा अपील केलं जात आहे. बॅटर बाद. शैनयला विकेट मिळते. 500 रुपये देखील मिळणार आहेत. सुनील सारख्या बॅटरला इथं बाद केले. सूरजला आपण पाहू शकता. सूरज मात्र 2 बाद 11शी धावसंख्या. भव्य ध्रुवी KVS फिटनेस संघ प्रथम बॅटिंग करतोय. अनन्या पण आता महिरा 11 संघाने टॉस जिंकला.
फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक विकेटला शैन्याला 500 रुपये आणि शैन्याने पहिल्याच चेंडूवरती विकेट मिळवलंय आणि प्रत्येक रनसाठी बघा सूरजला 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे आणि एक वेगळं प्राइज आहे. नाकाला चेंडू लागला तर 2000. क्या पाहते हो, फटका चांगला याला डाऊन दी ग्राउंड. शिक्षकावर वरना चेंडू चालला या वेळेला क्षेत्ररक्षक घेतोय चेंडूला उचलतो फेकी करतोय बॅटर बाद. 100 तर मिळते पण बॅटर इथे बाद झालाय. सूरज बाद झालाय. विकेट आणि टॉसला महत्व नाही. सामना बरोबर झाला तर सुपर ओव्हर. अगसन प्रीमियर लीग शेवटची मॅच मेगा फायनलची मॅच आपण पाहतोय. भाव्या ध्रुवी केवीएस फिटनेस विपक्ष अनन्या माहिरा 11 मध्ये आपण मॅच पाहतोय. हो, ऑन साइडला फोल केला यावेळेला डाऊन दी ग्राउंड. एकच धाव इथे मिळते. शॉट मिडला चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 10 संख्या 13 आपण पाहू शकता. साकीला विनायक 2 डावखुरे बॅटर. आता इथून चांगली बॅटिंग खास करून विनायकला थांबणं फार गरजेचं आता. खरं दुसरं षटक प्रगती होतं. शैन्य खूप चांगली गोलंदाजी करतोय. 13 धावा झाल्यात. शैन्य गोलंदाजी मार्कवर. ओ जबरदस्त चेंडू बॅटची कडा. शैन्यचा डान्स बघा ना काय. असं वाटतं की कॅरिबियन खेळाडू नसतोय मैदानावर. शैन्याने बघा ना या षटकात 3 गडी बाद केलेत. रनआउटचा विकेट नाहीये शैन्याला. 3 गडी बाद झाले म्हणजे 1500चा कॅश प्राइज मिळेल. केवीएस फिटनेसच्या काय गोलंदाजी केली आणि डान्स बघा ना शैन्याचं काय बघायला मिळतं. विनयला इथून कॉल देखील केला होता आपण बघितलं त्या विराटने. 2च धावा देऊन 4 गडी बाद झालायचं. शैन्याची गोलंदाजी आवडलीच एकदा टाळ्या होऊन जाते शैन्यासाठी. जबरदस्ती गोलंदाजी. अनिकेत आलाय गोलंदाजी मार्कवर. सायकल आपण बंटीला पाहू शकता. बंटी आणि यदू ही जोडी मैदानात दाखल झाली आहे.
शैनेने काय गोलंदाजी केली या षटकामध्ये. पिट्टू मध्ये 4 गडी एकूण बाद झाले त्या षटकामध्ये. एक सांघिक यश, 3 गडी त्याने बाद केले. गोलंदाजी मार्कवर अनिकेत आलाय. आता अनिकेत पाहिजे इथून कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. फटका चांगला यावेळेला खोडून काढलाय. इस्लाममध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतं यावेळेला. एकच धाव मिळते. शहीने बघा ना 3 विकेट मिळाले तर नितीन काळन थोडस बॉडी लँग्वेज बघा कशी बघायला मिळते. धावसंख्या 14. नाही सकाळपासून रोहितने नॅपकिन लावलं नव्हतं पण बघा आता नॅपकिन लावलाय लगेच. नितीन काळन संघ मेगा फायनल मध्ये गेला आणि लगेच बटी काय क्या बात आहे. 14 धावा. अनिकेत लेफ्ट हँड राऊंड तिकडे मारक होतो. ओ चांगला चेंडू पडल्यानंतर टर्न होतोय. बाहेर काढला या वेळेला. पंचांचा डिसिजन फायनल डिसिजन असणार आहे. ओमकार पाटील यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. पुरस्कर्ते देखील आहेत. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू ऑन साईडला टर्न केलाय. चांगलं क्षेत्रक्षक बॅकवर्ड स्कॉरला गेले जमत क्षेत्रक्षक आले. चेंडूला थांबवलंय. एकच धाव मिळते. धावसंख्या धावफलकात 15. आज आपण बघितले तर आज समालोचन करतात अध्यक्ष चषक मध्ये रायगडची धगधगती तोप नारिवली गावचा बुलंद आवाज. आपण तर मराठीचे एक जबरदस्त समालोचक जगदीश पाटील. जबरदस्त गोलंदाजी अपील होतं यावेळेला. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. बॅटकट धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकतो यावेळेला 16. नाही विराजने मगाशी विनायकला सांगितलं देखील होते की एक चेंडू खेळायचं तुला व्यवस्थित आणि कुठेतरी घाई केली. अनिकेत बघा ना काय गोलंदाजी करतोय. नाही रोहितचा संघ मेगा फायनल मध्ये पोहोचला. लगेच नॅपकिन देखील लावला मागे त्यांनी. म्हणजे एक जबरदस्त गोलंदाजी इथे मात्र पंच वाईट चिकून करताय. धावसंख्या 17. नाही आता काही केलं तरी माफ आहे ना नितीन काळन. त्यांचा संघ मेगा फायनल मध्ये पोहोचलाय. नाही तर धावा देखील रोखल्या त्यांनी. 17 धावा. अनिकेत लेफ्ट हँड राऊंड तिकडे मारा करतो. स्ट्राईकला यदू भाऊला आपण पाहू शकता. ओ लिडिगेज झेलची शक्यता आहे. बॅटर बाद होतोय. इथे विकेट मिळतो आपण इथं अनिकेतला. यदू भाऊ बाद होतोय. आता बरोबर आहे तसंच आहे खेळाडू भावालेच आपण बेले तर 17 अनिकेत. बॉल झाले आहेत तब्बल 1 मिनिट. 1 टू गो. संदीप 1 टू गो. अनिकेत पवन. हो शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पाठवला या वेळेला आपण इथं डीप स्क्वेअर लेग रिजन मधून चेंडू सीमा रेषा पार. चौकार आल्या आल्या पवनच्या बॅटमधून चौकार येतोय. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. भाव्या ध्रुवी केवीएस फिटनेस संघ प्रथम बॅटिंग करताना 21 धावा. जरा फास्ट घ्या बघा. सूर्य अस्ताला चाललाय. 6 वाजून गेलेत. रोहित तुम्हाला नंतर बॅटिंग करायचे.
नाही, रोहित बघतोय की मी किती पावलं लांब जातो, किती पावलं परत सीमेरेषेवर जातो. चला शैन्या जरा लवकर शतक लावून घ्या. अनिकेत जरा लवकर, नंतर तुम्हाला बॅटिंग करायचे बघा. अजूनही इथून 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 21 धावा झाल्यात. गोलंदाजी मार्कवर येतोय. या वेळेला आपण पाहू शकता सागर येतोय. स्ट्रायकेला बंटीला आपण पाहू शकता. वैयक्तिक पहिल्या संघात 4थं षटक. जरा फास्ट घ्या. खरं बघा सूर्य अस्ताला चाललाय. 6 वाजून गेलेत. विराटने सांगितलं होतं आम्हाला 6 6:30 होतीलच. हा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी. पंच वाईट चिकून करतायत. संदीप भाणे धावू शकत अफुलकाती. 22 आता वाईट टाकला ना. वाईट ना 21 आहे. सॉरी 21 धावा आहेत. उंच गेलाय. मिड विकेटला झेलची शक्यता आहे. प्रयत्न खूप चांगले केले आहेत. बंटीच्या बाळमधून येतो षटकार. नाही बंटी इथून बघा जबरदस्त बॅटिंग करतो. चांगली बॅटिंग करावी लागणार. 50+ धावा करायच्या असतील तर. चेंडू पंच वाईटचे गुण करतायत. सागर करतोय का एक्झॅक्टली. षटकार आल्यानंतर बघा दबाव मेसेज करतोय. आणि जो दबाव वाढवला होता पण केवीएस फिटनेस संघावर, तो मात्र त्या दबाव बाजूला होतोय. 28 धावा बघायला मिळतात. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. सागर लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मार्गावर टाकला. बंटी 28 धावा दाफलकती लागल्यात. लॉफ केलाय. जेलची शक्यता आहे. शैने आल्या. चूक होणार नाही. बॅटर बाद. लवकर जा अनिकेत. बघा तुम्हाला नंतर बॅटिंग कर. जरा लवकर थोडा बघा सूर्य अस्ताला चाललाय. आमचे गुणलेखक बघा सूर्य अस्ताला जाताना ते शनद जितल टिपत्यात. स्नॅप बनवतात ते. 28 धावसंख्येत अजून एक विकेट जातोय. सागरला विकेट मिळते. 28 राव. रोहित बघा ना प्रत्येक चेंडू मागे त्यांची चाल बदलली. आज नॅपकिन लावलंय. टॅटू देखील बघा ना हातावर. आता ते प्रोफेशनल खेळाडू आहेत. आजचा त्यांचा संघ देखील इनेक्शन फायनल मध्ये पोहोचला आहे. सागर तू दीपेश. हो यष्ट्या उद्ध्वस्त. दीपेश गेले. दीपेश आले पण मैदानाच्या बाहेर. सांगूच नका. त्याच्याकडे चौकार षटकाची दशा बाळगा. 28 वरती अजून एक बॅटर बाद होतोय. क्या बात आहे. नाही विराटची एक संकल्पना चांगली आहे. ज्याला चिठ्ठी मिळेल ट्रॉफीची तो ट्रॉफी घेऊन जाईल. यश आलाय. अजून एक डाव खराब आपण तर बॅटर गोलंदाजी मार्गावर. सागरला चांगली यश मिळाले बघा षटकार आल्यानंतर. चला
नाही बरोबर आहे, तुमचं म्हणणं मला रास्त आहे की तुम्हाला मिळतातच खेळाडूंना मिळू दे. चांगली संकल्पना नितीनकर. हो चांगला चेंडू, डॉट चेंडूची समाप्ती. पवन 9 स्ट्राईकला थांबलेत. यश आलेत आपल्या बरोबर जे स्कोरिंग करत होते. षटकारानंतर काय कमबॅक आहे, एक पण धाव दिली नाही बघा ना सागरने. लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारत होता स्ट्राईकला यश. हो यश बघा, डॉट चेंडूची समाप्ती. सागरला षटकारानंतर असं वाटतं महागडी गोलंदाजी तर, पण सागरने काय कमबॅक केलंय. उंच गेलाय, झेलची शक्यता आहे. सागरने सांगितलं माझा झेल मी घेणार आहे, बॅटर बाद. काय गोलंदाजी केली बघा, यश देखील बाद होतं. सागरने खूप चांगली गोलंदाजी केली या षटकात. त्याने धावा दिल्या, षटकार धावून सुद्धा फक्त आणि फक्त जर विचार केला तर 6 धावा दिल्यात. 8 धावा देऊन त्याने 3 बॅटर बाद केलेत. षटक गणित अनिकेत येतोय, नवीन बॅटर जातो यावेळेला. आपण पाहू शकता यावेळेला जयदास येतोय. नाही तर इथून चांगली बॅटिंग करावी लागणार पवनला. पवन वाहिले पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग करतो. 28 धावा धावफलकात आले आहेत. अनिकेत शेवटचं षटक घेऊन आलाय. वाईडची खूण करताय, बाहेरून भरपूर चेंडू आतमध्ये आणला होता. 29 धावा. लालचंदला बघा ऑरेंज कॅप मिळाली, पर्पल कॅप अनिकेतला मिळाली. केवीस फिटनेसच्या माध्यमातून लेफ्ट राऊंड देखील मारा करतोय. चेंडू यष्टिरक्षक, चांगलं यष्टिरक्षण बघायला मिळतंय. गणेशचं कौतुक करेल, अन्यथा चौकार बघायला मिळाला. 1+1 धावा आहेत. 29 आणि 2 31 धावा. जयदासला आपण पाहू शकता. डॉट चेंडूची समाप्ती. शेवटची जोडी मैदानात आहे. 31 धावा. विकू आहे अजून. डाऊन डी ग्राउंड, इथे विकेट मिळतो का पाहायचंय. बॅटर बाद. आणि विकूला बघा अखेरकार मैदानात जावंच लागणार आहे. अमयने चांगला क्षेत्रक्षण दाखवलं. फुल टॉस होता यावेळेला. आपण तर डॉट चेंडूची समाप्ती. या षटकात धावा येत नाहीत. वाईट व्यतिरिक्त चेंडू बाकी आहेत अजूनही या षटकातील. आपण तर 3 चेंडूचा खेळ बाकी आहेत. अनिकेत राईट अप लेफ्ट हँड राऊंड तिकडे मारा करतोय. हो उडवलाय, उंच गेलाय, झेलची शक्यता आहे. गुड कॅच. अमयने खूप चांगला घेतला झेल आणि इथे मात्र संपलाय खेळ. आपण तर पवनचं यावेळेला ऑलआउट संघ झालाय. धावा झाल्या धावफलकात आपण पाहू शकता. भव्या ध्रुवी केवीएस फिटनेस संघाची धावसंख्या 31-32 धावांचं मापक लक्ष असणारे अनन्य आपण तर माहिर 11 संघासमोर चॅम्पियनशिप पटकावण्यासाठी. चला लगेच सेशन लावून द्या.
धावांचं लक्ष आहे, मापक लक्ष आहे. अनन्या पडे तर माही राहिली वन संघासमोर. चला टिनू. चला सलामीची जोडी लालचंदला आपण पाहू शकता आणि टिनू 32 ची गरज आहे. बाकी त्यांनी कट केले ना ते अर्धे त्यांचं ते कट करत नाही आणि कार गाडी आणली लगेच रात्री 9 वाजता. अख्ख्या गावात त्यांनी दाखवतो पैसे लावतात ना अंदर बाहेर. किती लावले? 50 लावले. 49 रुपये लावलेले. मग त्याच्यामधून पॉईंट फिरवले बघ. किती फिरवले काय माहिती नाही. 49 मध्ये वैभव बेडेकर आलेत बघा. त्यांच्या बंधू राजांचा संघ आता मेगा फायनल मध्ये पोहोचलाय. चॅम्पियनशिप पटकावतं का पाहायचंय. वैभव थांबा जरा, जाऊ नका. गोलंदाजी मार्क सुनील. साकेला बॅटर लालचंद. 32 चं लक्ष, मापक लक्ष. 2 मिनिटांत पेट्रोल पंप चालू आपला 11 वाजेपर्यंत. माहिती आहे तुझे जेव्हा अजून एक्स्ट्रा भेटेल ना कधी नाही. पण आज सुट्टीवर सुट्टी म्हणजे कामच सोडले नाही. कामच सोडले नाही आली. किती पगार? 12,000. सुनील ओ पहिला चेंडू उडवलाय. झेलची शक्यता आहे. बॅटर बाद. मॅचची गोल्डन विकेट मिळवले. ऑरेंज कॅप होल्डर आपण डकवर बाद. सुनील गणेश यष्ट्या उद्ध्वस्त. इथून 32 धावा देखील मोठ्या होऊ शकतात. अनन्या आपण माही राहिली संघासाठी. नवीन बॅटर कोण येतं पाहायचंय. किरण आले. नाही आणायला मला वाटतं जायचंच नव्हतं. अजून बॅट नाही मिळत त्यांना. बघा शाईने त्यांची बॅट कुठे घरी नाही नेली. हो फुल लेन डिलिव्हरीचा चेंडू होता. डॉट चेंडूची समाप्ती. कारण इथून या धावा देखील महागात पडू शकतात. 32 करायचे आहेत. एकही धाव झाली नाहीये. हा षटक जर मेडन गेले तर मजा येईल मॅच मध्ये. मग 24 चेंडू 32 राहतील. पण एकात 2 मोठे फटके मॅचची हवा निघेल.
सुनील गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईकला किरण. हा चेंडू हवेत, विकेट मिळते का पाहायचंय. झेल ड्रॉप, एक धाव आली. धावसंख्या 1. स्ट्राईकला टेनूला आपण पाहू शकतो. टीनू बेडेकर काय करतो पाहिजे इथून. चला चला जरा फास्ट घ्या बघा, 6:30 झालेले आहेत. ओ टीनू ने सॉफ्ट हँडने चेंडूला बघा चिप शॉट खेळले होते यावेळेला. विकेट मिळाला असता टेनूचा देखील इथे. 2 धावा बघायला मिळतात पहिल्या षटकात. सामोर येणारे 24 चेंडू, 30ची गरज आहे. षटक संपलंय. येणारे 24 चेंडू, 30ची गरज आहे. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण वेळ फार गेलाय बघा. 7 मॅच होते पण वेळ बघा ना अख्खा दिवस गेला. एक्झिबिशन मॅच देखील आपण खेळलो. प्रत्येक मॅचेस आपण 5-5 ओव्हरच्याच खेळलो. लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण मगाशीच आम्ही सूचना केली होती नितीन, कारण की जर बघा नंतर जो बॅटिंग करतो त्या संघाला अंधार होतो, अंधार पडत चाललाय. बाजूवा थोडस बाजूवा, कारण मुंडेंना मॅच पाहू दे. चला लवकर. बंटी गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईकला आपण पाहू शकता. यावेळेला टेनूला आपण पाहू शकता. बट्टी टेनू शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पाठवून दिला. यावेळेला मिड विकेट आणि स्क्वेअर लाईनच्या मधून चेंडू सीमारेषा पार, षटकार. अरे बाबा हे फुटबॉल पट्टू विराज, त्या फुटबॉल बाहेर काढा. बंटी लेफ्ट हँड ओव्हर दगड मारा करतोय. स्ट्राईकला आपण पाहू शकता. वेळेला टीनू, हे टीनू नंतर बातचीत करा मॅच संपल्यानंतर. आता अंधार पडत चालय बघा. झेल ड्रॉप होतोय बघा इथे. संख्या 9. 32 धावा देखील थोडासा माग संघर्ष करतायत करण्यासाठी. विनायकचा देखील षटक आहे. स्ट्राईक ला पण बॅटर पाहू शकता किरण. बार आंबेडकर देखील आलेत बघा. बॅक पड गेले, कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे, बॅटर बाद. किरण बाद होतोय. ये भगवा रंग, ये भगवा. तीन गडी बाद झाले. चला जरा फास्ट घ्या. 9 धावा झाल्या आहेत. 23ची गरज अजूनही. मॅच थोडेस आपण तर अनिकेत आलेत.
उंच गेलाय. मॅचची गोल्डन विकेट मिळते का पाहिजे. बॅटर बाद. सागर आले आहेत कारण या 32 धावा 31 धावा झाल्यात. 32 करायला संघर्ष करावा लागतो बघा. अजून 23 धावांची गरज आहे. चला फास्ट घ्या जरा. ची गरज आहे. आपण 9 धावा झाल्या आहेत. 23 पाहिजेत अजूनही. जोपर्यंत टिनू बेडेकर तोपर्यंत आशा असणार आहे. पण इथे बंटीने मात्र जबरदस्त गोलंदाजी केली आहे. मॅच मध्ये चुरस निर्माण केली आहे. हॅट्रिक चेंडू आहे. अनन्या माहिरा 11 संघाला बघितलं तर 32 धावा करायच्या आहेत. पण त्या करण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. भव्या आपण तर ध्रुवी केव्हीएस फिटनेस संघ मात्र बघा जबरदस्त क्रिकेट खेळतोय. नऊ धावा झाल्या आहेत. 23 ची गरज आहे. बंटी गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला. सागर 2 चेंडूचा खेळ बाकी अजूनही. ओ फटका चांगला डाऊन दी ग्राउंड यावेळेला. 1 धाव मिळते. धावसंख्या दाखल 10. 22 ची गरज आहे. अजूनही आपण तर येणाऱ्या 19 चेंडू मध्ये. विराज बघा सपोर्ट करतात आपल्या संघाला. दहा धावा दाखल करते. बंटी चांगली गोलंदाजी करतोय. लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतोय. हो साईडला टर्न करायचा होता चेंडू. यावेळेला सॉफ्ट आपण तर हाताने खेळतो. यावेळेला 1च धाव मिळते. धावसंख्या दाखल करते 11 धावा. अजूनही आपण 21 ची गरज आहे येणाऱ्या 18 चेंडू मध्ये. चला फास्ट घ्या जरा. अजून 21 ची गरज आहे येणाऱ्या 18 चेंडू मध्ये. चला पाणी नाहीये. खेळा जरा लवकर. नाही असं वाटतंय अजूनही आपण तर अनन्या माहिर 11 संघाला की आत्ताशी 4 साडेचार झाले आहेत. त्यामुळे ते आराम के साथ खेळत आहेत. आणि कदाचित लाईटचा फटका त्यांना आता बसवतो कारण सूर्य आता बघा अस्ताला चाललाय. टिनू बेडेकरला असं वाटतं की आत्ताशी 3 साडेतीन झाले आहेत. बघा ना आम्ही सातत्याने सांगतो अंधार होतोय. आता आम्ही सूचना करत नाहीये. तुम्हाला जे करायचे ते करा. नाही गोलंदाजी मार्कवर कोण येतोय पाहायचं यावेळेला. रुपेश येतोय. नाही भरपूर नितीन कारण मला वाटतं 1 तासापेक्षा जास्तीचा टाइम चालला या मॅचला. नाही आपण बऱ्याचशा आयोजकांना सांगतो देखील वेळ कमी असल्यावर तुम्ही कमी षटक. पण काही आयोजकांना काय वाटतं समालोचकांना कमी षटक कॉमेंट्री. नाही तसं नाहीये मित्रांनो. कोणत्याही संघाला अंधारात खेळता कामा नये. आता बघा कदाचित इथून मात्र अनन्या पडे तर माहिर 11 संघाला फटका बसू शकतो. कारण हा षटक जर चांगला पडला 21 ची गरज आहे. विकूला बिचाराला सातत्याने हलवतायत. येणारे 18 चेंडू 21 ची गरज आहे. कट केला चेंडू. दीपेशने मात्र काय केलं. थर्डमॅनला चेंडू वेगाने चाललाय. 1 धाव कंप्लीट. 2 धावा इथून कंप्लीट केल्यात. दीपेशला माहिती आहे कोणी ओरडण्याच्या आधीच आपण डाय मारलेली बरी. 13 धावा. बोलणार तर नाही कोणी. रुपेश गोलंदाजी मार्कवर टाकला. टिनू चांगली बॅटिंग करतोय. विजयाच्या लक्ष्याकडे वाटचाल करतोय.
हा चेंडू ऑन साइडला टर्न केलाय सॉफ्टने चेंडू चला मिडविकेटला एक धाव कंप्लीट केली आहे 2 धावा इथून कंप्लीट केल्या त्या धावसंख्या दाखल का ती 15 धावा अजूनही 17ची गरज आहे येणाऱ्या आपण बोलले तर 15 17ची गरज आहे 16 चेंडू मध्ये रुपेश गोलंदाजी मार्कवर रटम राऊंड कडनं मारा करतो स्ट्रायकरला आपण पाहू शकता टिनू बॅकफुट गेले कट केलं यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण होतंय संख्या 16 अर्धलक्ष पार झालं अजून अर्धलक्ष पार करायचंय षटकार चौकारता येणार नाही कारण वातावरण शांत झालंय करण बेडेकरचा सपोर्ट कुणाला आहे बॅटिंग वाल्याला म्हणे अनन्या माहिर 11 संघाला अरे बाळा अजून 16 धावा पाहिजेत तू टेन्शन नको घेऊस फटका चांगला या वेळेला मिडविकेट रिजन मध्ये चेंडू चालला एक धाव कंप्लीट केले 2 होतात का पाहायचंय चेंडू सीमारेषा पार चौकार 20 मिळेल त्याची लहान मुलं घरात असतील ती मस्त मजा करतील मे महिन्यात 2 महिने पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केलाय 21 11ची गरज आहे अजूनही सायकल बघा ह्या नवीन दिसतील पण मे महिन्याच्या एंडिंगला सायकल बघाल तर पूर्णपणे त्यांची पाठ ढिले झालेली दिसेल तुम्हाला रुपेश गोलंदाजी मार्कवर स्ट्राइकला टिनू बॅकपड गेलाय कट केला या वेळेला स्क्वेअर कटचा लाजवाब फटका क्षेत्ररक्षकाला चेंडूला थांबवलंय 2 धावा इथून मिळत आहेत सूरज आहेत संख्या दाखल का 23 धावा 9ची गरज आहे येणाऱ्या 12 चेंडू मध्ये ना अनिकेतने सांगितलंय मला सायकल जर मिळाली तर मला कामाची सायकल अनिकेतला मस्त मजा येईल मग सायकल मिळाली तर तुम्ही काही करा पण सायकलचा उपयोग तुम्ही करू शकता ना पाणी बिणी जार वापरण्यासाठी न्यायसाठी चला महाकाल जरा बाजूवा 12 चेंडू आणि 9ची गरज आहे नाही जतीनचा देखील आज वाढदिवस आहे शंभू बैलाचे मालक जतन मुंडे रोहित तो आता नॅपकिन काढा बस झालं सकाळीच पण आम्हाला दिसलं ना बस चला फास्ट घ्या सुनील बागपड गेला कट केला या वेळेला क्षेत्ररक्षक आहे तिथे रुपेश तिथे एकच धाव संख्या फरक 24 आजची गरज आहे चला फास्ट घ्या जरा नॅपकिन आपण सरळ बोलायचं टावेल सुनील गोलंदाजी मार्क शकला टिनू ओ चूक झाली चेंडू सीमा पार चौकार 28 4ची गरज आहे
आता अनन्या माहिरा 11 बघा मेगा फायनल जिंकण्यापासून फक्त 4 धावा दूर आहे. 10 चेंडू 4 सिंगलने देखील जिंकता येईल. तिनूने काय जबरदस्त बॅटिंग केली बघा. थांबला विकेटवर आणि मग धावा देखील त्यांनी बनवल्या. ऑन साइडला टर्न केलाय मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे. चूक आणि विजयाचा चौकार आणि अशा तऱ्हेने अनन्या माहिरा 11 संघ चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन.